अ, अ, प्रथम आपको धन्यवाद देता हूँ कि आपने मुझे शुभेच्छा दे दी। आज वडाळामधून जे काही इलेक्शन नगरसेवकांचं होणार आहे आणि या ठिकाणी आमच्या ज्या वडाळा विधानसभेमध्ये जे नगरसेवक उभे राहणार आहेत, ह्या सगळ्यांना निवडून आणण्याची जबाबदारी मी आज इथे घेऊन आलेलो आहे. त्याचप्रमाणे माझ्यासोबत असलेले माझे सहकारी सगळे कार्यकर्ते, सिनियर असतील ते सर्व, त्यांचे आशीर्वाद, त्याचप्रमाणे उद्धव साहेबांनी जी माझ्यावरती जबाबदारी सोडलेली आहे, जी जबाबदारी माझ्यावरती दिलेली आहे, त्याचप्रमाणे मी ह्या इथे असलेले माझे जे काय उद्या मातोश्रीवरून जे काय नगरसेवक ज्यांना ज्यांना तिकीट मिळणार आहे, त्या त्या प्रत्येक नगरसेवकाला निवडून आणण्यासाठी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना मी विनंती केलेली आहे, सांगितलेलं आहे की नगरसेवकासाठी कोणी इच्छुक उमेदवार आहे, मातोश्रीवरून ज्याला आशीर्वाद मिळेल त्या नगरसेवकाला निवडून आणण्याची ही जबाबदारी माझ्या सकट तुमच्या सगळ्यांची आहे. आपके वार्ड में कुछ 6 नगरसेवक, 4 नगरसेवक आते हैं, तो 4 नगरसेवकों को आप किस तरह का संदेश दोगे, कैसा कार्य करना चाहिए, लोगों के बीच में किस तरीके से जाना चाहिए, क्या मुद्दे के आधार पे ये नगरसेवक इलेक्शन आप लड़ोगे? ज्याप्रमाणे आता 4 नगरसेवकांनी चाललेले जे सरकारचं आता आपण पाहिलेलं आहे, तर नगरसेवक काय असतो, तो लोकांमध्ये जाऊन आज त्यांनी मिसळलं पाहिजे, लोकांचे जे काय प्रॉब्लेम्स आहेत ते त्यांनी समजले पाहिजे आणि त्या त्या दृष्टीने ते प्रॉब्लेम आपण कशा पद्धतीने सोडवू शकतो म्हणून घराघरात आपला माणूस म्हणून, आपला नगरसेवक म्हणून त्यांनी पोचलं पाहिजे. आणि त्या नगरसेवकांनी उद्या भविष्यात जर हा उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा नगरसेवक नाही निवडून आला तर भविष्यात या इलेक्शनला कसं सामोरं जावं लागेल हे लोकांपर्यंत त्यांनी पोचवलं पाहिजे. आणि लोकांच्या ज्या काय अडचणी आहेत, आज पाण्याची अडचण आहे, आज ड्रेनेजची अडचण आहे, आज या ठिकाणी सेचचे बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत, या ठिकाणी रिडेव्हलपमेंटचे बरेचसे इश्यू आहेत, हे आपण त्या प्रत्येक, हा नगरसेवक नसून हा त्या कुटुंबातला एक व्यक्ती आहे, अशा पद्धतीने प्रत्येक नगरसेवकांनी, प्रत्येक शाखा प्रमुखांनी, प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपापल्या मतदारापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्यांना तो संदेश दिला पाहिजे. जैसे मतदान यादी में काफी नाम का 2 स्टार आ रहा है, कहीं डबल नाम आ रहे हैं, और इस बारे में कुछ बताएं. ज्या ठिकाणी दुबार मतदारमध्ये आपण आलो त्या ठिकाणी आमचे जे पोलिंग एजंट आहेत किंवा आमचे शाखा प्रमुख आहेत, या नगरसेवक, आपण प्रत्येक बिल्डिंगमधल्या नागरिकाला ओळखत असतो आणि त्या बिल्डिंगमध्ये जो आपण आता पोलिंग एजंट तिथे ठेवणार आहे त्याला माहिती असतं त्या माझ्या बिल्डिंगमध्ये कोण राहतं आणि कोण राहत नाही. त्यामुळे दुबार मतदारासाठी आपण ऑलरेडी ॲप्लिकेशन दिलेलं आहे, पण तरीसुद्धा ज्या वेळेला इलेक्शन होईल त्या दिवशी आपण सतर्क राहावं आणि ज्या ज्या वेळेला दुबार मतदार आपल्या